आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीतार भूतमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासन तळीचा पायाच सत्य आहे, येथे सदा निनादो जय गीत जागृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा, येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा, हे क्षत्र पुण्यदायी भगवान तथागताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे, सत्यात झुंज घ्यावी या जागत्या प्रथेचे, हे शिव प्रतापी नरसिंह योग्यतेचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश मिसाळ, त्याचप्रमाणे व्यावसायिक बाळासाहेब चिंतामणी, तहसीलदार गाडे साहेब, शाहीर भारत गाडेकर, पाठक साहेब, संतोषजी येडके, सुधीर खेडकर, शिरसाट साहेब, आमची विद्यार्थिनी शेख, फ्लेक्सचा व्यवसाय करणारे दराडे आणि इतर सर्वच मान्यवर, सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे यांना विनंती करतो। पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी संघ व पालक मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय अविनाशजी मंत्री, तसेच या माजी विद्यार्थी संघाचे, त्याचबरोबर आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते माजी विद्यार्थी संघाचे सचिव माननीय सुभाषजी केकान, समोर उपस्थित या महाविद्यालयाचे अत्यंत तोलामोलाचे माजी विद्यार्थी, त्यांचा सर्वांचा नामोल्लेख मी करू शकतो, परंतु वेळेचा थोडासा आपल्याला नियोजन करावं लागेल, त्यामुळं सर्व सन्माननीय
माजी विद्यार्थी एवढंच संबोधन करून मी थोडंसं प्रास्ताविक आपल्यासमोर मांडतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या संस्थेची स्थापना 7 जून 1965 स्वर्गवासी बाबूजी आव्हाड, नागा उर्फ बाबूजी आव्हाड यांनी केली होती. खरं तर त्यावेळेस ही संस्था स्थापन करणं हे फार मोठं क्रांतिकारी पाऊल होतं असं मी मानतो. कारण की नगरपासून बीडपर्यंत आणि इकडं दक्षिण उत्तर जर आपण सीमारेषा बघितली तर मला वाटतं संभाजीनगरपासून इकडं बारामती कर्जतपर्यंत दुसरं कोणतंही सिनियर कॉलेज किंवा वरिष्ठ महाविद्यालय नव्हतं. त्यावेळेस पाथर्डीमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली होती. त्याचमुळं मी असं मानतो की पाथर्डी या आमच्यापेक्षा म्हणजे खाली मराठवाडा असेल किंवा आजूबाजूचा प्रदेश असेल त्यापेक्षा शैक्षणिक बाबतीत एक पिढी अगोदर आहे. असं हे क्रांतिकारी पाऊल ज्यांनी उचललं ते या पाथर्डीचे माजी आमदार नागा उर्फ बाबूजी आव्हाड, त्यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मला सांगायला आनंद वाटतो की ही संस्था आज हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि ही कोणत्याही संस्थेसाठी किंवा कोणत्याही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. 60 वर्ष पूर्ण करणं, यशस्वीतेची 60 वर्षाचा टप्पा पार करणं हे एक अभिमानाचा क्षण असतो. आपण पाहिलं की आपल्या भारतीय स्वातंत्र्याला सुद्धा मागच्या 2-3 वर्षापूर्वी 75 वर्षे पूर्ण झाली होती आणि त्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला होता. तशीच आमची संस्था सुद्धा या हीरक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करून हे महाविद्यालय सुद्धा त्याच वर्षात पदार्पण करत आहे. ही संस्था कसा विस्तार झाला, अगोदर कुठं होती, या बाबतीत माझ्यापेक्षा तुम्हाला कदाचित जास्त माहिती असेल. मी त्याच्यावर फारसा खोलात जात नाही, परंतु 1-2-3 मुद्दे आपल्यासमोर मांडावेसे वाटतात. मंत्री साहेब, या संस्थेची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मी रेकॉर्ड बघितलं आणि हे महाविद्यालय सुरुवात झाली त्यावेळेस मी पहिलं जनरल रजिस्टरची नोंद बघितली त्या विद्यार्थ्यांची. त्यावेळेस 1966 मध्ये फक्त 48 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले. मला आज सांगायला आनंद वाटतो की ती 48 ची संख्या आज 4800 पर्यंत पोहोचली. या संस्थेनं केवळ सिनियर कॉलेज त्याच्यावरच थांबली नाही, तर आपल्याला माहिती आहे की फार काही संख्यात्मक आम्ही फार वाढ केलेली नाही, परंतु जे आहे ते अत्यंत गुणात्मक देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. BA BCom आम्ही BSc BCS पर्यंत विस्तारित केलं. PG साठी आम्ही 5 विषय सुरू केले. PhDचं रिसर्च सेंटर सुरू केलं. 11वी-12वी नंतर सुरुवात झाली आपल्याकडं. 11वी-12वी सुरुवात केली. 11वी-12वी फक्त आपल्याकडे पहिलं कॉमर्स आणि आर्ट्स होतं, ते नंतर आपण सायन्स पर्यंत त्याचा विस्तार केला. MCVC केलं. ITI होतं त्यावेळेस. BEd कॉलेज, स्वामी श्री विवेकानंद विद्या मंदिर असेल, हे एक साधारणतः 9 युनिट आपले या संस्थेनं अत्यंत दर्जात्मक दृष्ट्या वाढवले, त्यांचा विस्तार केला आणि त्या युनिटच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जात आहे. आपला जिमखाना असेल किंवा आपलं ग्रंथालय असेल, ज्या गोष्टीवर आपण अभिमान करू शकतो की आज आपल्या महाविद्यालयातल्या किंवा आपल्या संस्थेतल्या ग्रंथालयासारखं ग्रंथालय मला वाटतं या 2-3 तालुक्यामध्ये नाही. आपल्यासारखा जिमखाना आणि त्या जिमखान्याचा रिझल्ट जसा आपल्याला दिसतो आहे तसा रिझल्ट मला वाटतं या नगर दक्षिणमध्ये फार कमी कॉलेजचा आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की गेल्या वर्षीच आमची एक विद्यार्थिनी कोमल बाकळे नावाची महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार त्या विद्यार्थीला
प्राप्त झालेला आहे. आज पुणे विद्यापीठाचा कोणताही संघ असू द्या, कोणतीही टीम असू द्या, त्याचं नेतृत्व बाबूजी आव्हाड महाविद्यालयाकडे असतं. आणि खास करून वेट लिफ्टिंग किंवा पॉवर लिफ्टिंग मध्ये या 2-3 खेळामध्ये जी आपली खासियत आहे त्याच्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. आपण या महाविद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तर सर्व वक्ते इथे बोलवलेच. व्याख्यानमालेच्या माध्यमातून असू द्या, विविध सेमिनारच्या माध्यमातून असू द्या. आम्ही हिंदी आणि इंग्लिशचे सेमिनार घेतले. दिल्लीपासून खाली कन्याकुमारीपर्यंत जवळजवळ महत्वाचे सगळे व्यक्ती या महाविद्यालयाला भेटी देऊन गेलेले आहेत. या महाविद्यालयानं 3 वेळा नॅकचं परीक्षण करून घेतलेलं आहे. आता 4थ्या वेळा आम्ही त्याला सामोरे जात आहोत. ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर आतापर्यंत अनेक संस्था किंवा अनेक कॉलेज असे आहेत की नॅकला सामोरेच गेलेली नाही. आम्ही 4थ्या टर्मला आम्ही त्याला सामोरे जात आहोत. स्पर्धा परीक्षा असेल त्याचाही रिझल्ट अत्यंत चांगला आहे. आपल्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळत आहे. साधारणतः गेल्या वर्षीचा आकडा 150 पर्यंत आणि या वर्षी सुद्धा मला वाटतं 70च्या आसपास आकडा पोहोचलेला आहे या वर्षीचा. तर स्पर्धा परीक्षा विभाग हा अत्यंत प्रामाणिकपणे इथे मेहनत करत आहे. मामानी जे स्वप्न बघितलं होतं, ज्या उद्देशासाठी ही संस्था स्थापन केली होती की इथल्या दीन दलित उपेक्षित गोर गरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना योग्य आणि अत्यंत वाजवी दरामध्ये शिक्षण मिळावं, तर ते उद्देश जो आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. नॅकची आमच्याकडे ज्यावेळेस व्हिजिट झाली त्यावेळेस नॅकने आम्हाला 2-3 प्रश्न विचारले होते. आणि त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा होता की तुमच्याकडं माजी विद्यार्थी संघ आहे का? आपण आहे म्हणून सांगितलं, पण ते म्हटलं की तो रजिस्टर्ड आहे का? रजिस्टर म्हणजे ज्याची धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी झालेली आहे की नाही. तर त्यांच्या निकषाची पूर्तता करावी म्हणून गेल्या मला वाटतं 3 वर्षापूर्वी आपण हा संघ धर्मादाय आयुक्त अहमदनगर अहिलानगर इकडे आपण रजिस्टर्ड केलेला आहे. नोंदणीकृत हा संघ आहे, ही संघटना आहे. आणि त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माननीय अविनाशजी मंत्री साहेब सांभाळत आहेत. त्याचबरोबर असंही विचारलं गेलं की ह्या माजी विद्यार्थी संघाचं तुमच्या महाविद्यालयासाठी काय योगदान आहे. काय एकदा इथून विद्यार्थी बाहेर पडला की तुमचा आणि त्याचा काही संपर्क राहतो का? तुम्ही त्याला विचारता का? तो महाविद्यालयाचा विद्यार्थी येऊन तुम्हाला कधी भेटतो का? भेटला तर त्याची प्रतिक्रिया काय असते? त्याचं काही नोंद तुम्ही ठेवता का? तसं काही फारसं आतापर्यंत औपचारिक रेकॉर्ड काही ठेवलं जात नव्हतं, परंतु आम्ही त्या दृष्टीनं हे पाऊल टाकलेलं आहे की दरवर्षी किंवा वर्षातून 2दा माजी विद्यार्थी असतील त्यांना आपण त्यांना बोलून त्यांच्या प्रतिक्रिया विचारू. आणि प्रतिक्रिया विचारत असतानाच प्रत्येक माजी विद्यार्थ्याला त्या खरं तर मूल्यमापन कोणत्याही संस्थेच्या बाहेर पडल्यानंतरच होतं. ती संस्था कशी, जे शिक्षण घेते त्यांना विचारू नका, शिक्षण घेऊन जे बाहेर गेले त्यांना विचारा की ती संस्था कशी होती. आणि त्यामुळं नॅकनं ते जाणीवपूर्वक आम्हाला विचारलं की त्या विद्यार्थ्यांचं तुमच्या बाबतीत काय मत आहे. आणि मग हा जाणून घेण्याचा हा एक छोटासा आपण त्याला मीटिंग म्हणू, मेळावा म्हणू, आपली विचारसभा म्हणू, हा एक छोटासा प्रयत्न आहे. मी पाठीमाग राहुरी कॉलेजला गेलतो आणि त्या राहुरी कॉलेजच्या परिसरामध्ये गेल्यानंतर मला त्या कॅम्पसच्या प्रवेशद्वाराशीच बरेच झाडं लावलेली होती आणि झाडावर ते जे ट्री गार्ड होतं ना त्याच्यावर एक पट्टी लिहिलेली होती. ते पट्टीत लिहिलेलं होतं हे झाड अमुक अमुक माजी विद्यार्थ्यांनी सप्रेम भेट किंवा त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे, त्यांनी ती भेट दिलेली आहे आणि त्यांनी ते वाढवलेलं आहे. आता वाढवण्याची जबाबदारी संस्थेची राहील, महाविद्यालयाची राहील. ते काही माजी विद्यार्थी दररोज येऊन तिथं काही पाणी देत बसणार नाही.
परंतु एक तिची आठवण म्हणून नाही, ह्या संस्थेमध्ये ह्या महाविद्यालयामध्ये माझं काहीतरी आहे, एक कुंडी का होईना पण माझी आहे, एक अटॅचमेंट राहते. तर तो मला एक चांगला अत्यंत उपक्रम वाटला त्या राहुरी महाविद्यालयाचा. इस जहां को गुलशन न बना सके हम, लेकिन कुछ खार कम कर गए गुजरे जिधर से हम, कुछ खार कम कर गए गुजरे जिधर से हम. धन्यवाद सर. खरं तर बाबूजींनी जे स्वप्न पाहिलं 1965 मध्ये एक संस्था उभी करायची आणि संस्था उभी केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं, त्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि त्याचा आनंद या ठिकाणी या संस्थेला आहे. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. विद्यार्थ्यांनी आपलं वेगळं नाव कमवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेऊन वेगळेपणा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. मी या ठिकाणी आजच्या सर्व प्रमुख मंडळींना मान्यवरांना विनंती करतो की महाविद्यालयाच्या वतीने आपलं स्वागत होत आहे, आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाबूजी आव्हाड मामा यांना विनम्र असं अभिवादन करून आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष महाविनायकजी मंत्री साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे साहेब, त्याचबरोबर आदर्श क्रीडा शिक्षक आमचे गुरुवर्य मोरगावकर सर, उत्कृष्ट पत्रकार अविनाशजी मंत्री, जलसंधारणाचं अत्यंत उत्कृष्ट काम करणारे संतोषजी दहिपळे, आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर अशोकराव कानोडे, उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांचे नाव वेळाभावी घेत नाही. हे महाविद्यालय प्राचार्य साहेबांनी सांगितलं, त्यामध्ये उलट त्यांनी जे सांगितले त्यापेक्षा जास्त महत्व या महाविद्यालयाचं आहे. नगर दक्षिण हा ग्रामीण भागातला परिसर म्हणून ओळखला जातो आणि त्याचा पारनेर आणि पाथर्डी हे सर्वाधिक जास्त दुष्काळग्रस्त तालुके आहेत. पारनेरमध्ये रयतच्या अनेक संस्था आहेत आणि त्या फार पूर्वीपासून स्थापन झाल्या. महाविद्यालयीन जीवनामध्ये तशी संधी मात्र एकही महाविद्यालय रयतचं पाथर्डी तालुक्यामध्ये नाही आणि ती रयत इतकी संपूर्ण राज्यामध्ये व्यापलेली संस्थेची उणीव बाबूजी मामांनी त्या ठिकाणी भरून काढलेली आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जर प्राचार्य साहेब घ्यायचा ठरवला तर संपूर्ण हे आपला कॉलेजचा जो परिसर आहे इतका परिसर कोणत्याच महाविद्यालयाला नाही, तो परिसर सुद्धा कमी पडेल इतके माजी विद्यार्थी या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. 55 अनुदानित विद्यालय या तालुक्यात आहेत, त्यातले 15 ते 20 मुख्याध्यापक या तालुक्यातील आपले माजी विद्यार्थी आहेत, सध्या मुख्याध्यापक असले आणि त्यामुळे फार मोठी परंपरा या विद्यालयाला आहे. मी तर म्हणेन 10 सहकारी साखर कारखाने काढणाऱ्या संस्थापक कारखानदारापेक्षाही जास्त महत्व या महाविद्यालयाचं आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय बाबूजी मामा यांना जातं. कारण सहकारी साखर कारखान्यामध्ये आत्मविश्वास गमावलेली कामगार तयार होतात आणि ह्या महाविद्यालयाने अनेक प्राध्यापक, अनेक क्लास 1, क्लास 2 अनेक अधिकारी आत्मविश्वास निर्माण करणारे तयार केलेले आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट केलेले आहेत की ते आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करतायत.
शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून नावलौकिक वाढवण्याचा मी प्रयत्न केला. त्या महाविद्यालयाचं क्रीडा क्षेत्र पूर्वी वामन सर होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नावलौकिकाला आणलं ते प्राध्यापक मोरगावकर सर आहेत. अजूनही ते तरुण आहेत, पण त्या काळी तर त्या छातीच्या वर असे बॉल काढायचे ना असा मारायचे का असं वाटतं की आपण कुठं पाहिलं काय नाही. इतकी प्रचंड परंपरा त्यांना लाभलेली आहे विद्यालयात. आणि हॉलीबॉल हा गेमच खऱ्या अर्थाने पाथर्डीमध्ये त्यांनी आणला. एक उज्ज्वल अशी परंपरा ह्या महाविद्यालयाला आहे. पुढे मोठा मेळावा घ्या, त्यासाठी ग्रुप करा, पूर्ण सहकार्य आम्ही सर्व माझे विद्यार्थी करू. एक हृदयामध्ये ह्या महाविद्यालयाविषयी प्रचंड असं स्थान आहे. लायब्ररी बिल्डिंग होती, बसायला जागा नव्हती, 3च वर्ग होते, पण अगदी झाडाखाली छोट्या रूम मध्ये आम्ही शिकलो. पण एक आस्था, एक परंपरा असलेला प्राध्यापक वर्ग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि पुनश्च या पावनभूमीला या बाबूजी मामांच्या स्फूर्तीला विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर पाठक सरांना मी विनंती करतो की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पत्रकार अविनाशजी मंत्री, माननीय रमेशजी मोरगावकर सर, सर्व प्राचार्य चौरे सर, सर्व मान्यवर, आदरणीय गाडे साहेब, सर्व आता सर्वांची नावं घेत नाही, मला माफ करा. आपण आज माझे विद्यार्थी म्हणून आम्हाला बोलवलं याबद्दल आपला आभारी आहे. आज जुन्या आठवणीला जाग्या झाल्या. आमचा काळ 1979 ते 84 हा काळ आहे. याच निमित्तानं मामांची आठवण येते की साधं गणपतीचं मंडळ अध्यक्ष व्हायचं असलं, वर्षभर चालत असलं तर किती अडचणी येतात. त्या काळात त्यांनी कॉलेज कडून आतापर्यंत पुढे आभयरावने ते वाढवलं. आम्हाला त्याच्यामुळे नोकरी लागली आणि आमचं जीवन सुखी झालं. ह्या कॉलेजचे उपकार आमच्या जन्मभर लक्षात राहणार आहेत. ह्या निमित्ताने माझे विद्यार्थी म्हणून आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे. तर मी तुम्हाला या निमित्ताने एक सांगतो, कॉलेजच्या जीवनात असताना कॉलेजच्या इतिहासात वादविवाद स्पर्धेत मान्य अविनाशजी मंत्री आणि मंजुषा इदटे यांनी तेव्हा जळगाव जिल्हा आपल्या पुणे विद्यापीठाला जोडला होता. जामनेर येथून त्यांनी पहिली वादविवाद स्पर्धेत ढाल आणलेली आहे. दुसऱ्या वर्षी त्यांनी कप आणलेलं आहे. हे आमच्या जीवनात काय आठवणी राहणार आहेत. सरांनी सांगितलं की काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे. तसं माझ्या वतीने त्यांची परवानगी न घेता सांगतो की अविनाशजी मंत्री यांच्या नावाने जो वादविवाद स्पर्धेत 2 विद्यार्थी येतील ना दोन्ही गटाचे, त्याला दरवर्षी 1,000 रुपये 2,000 रुपये मी दरवर्षी जीवन असे करून देतो. पण नाव अविनाश मंत्रीचं नाही, तुम्ही पेन्शनर माणूस आहे, पण त्यांना द्यावं एवढी एक विनंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र, वंदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष अविनाशजी मंत्री, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य चौरे सर, माजी फिजिकल डायरेक्टर मोरगावकर सर, आमचे मित्र सुभाषराव केका, संतोषराव दैफळे, कानडे सर आणि उपस्थित सर्व माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनी. मित्रांनो, आमच्या वंदेव मित्र मंडळाचा मी देखील सदस्य आहे. तर भाऊंचा काल मी मेसेज पाहिला आणि एक थोड्या आठवणी जाग्या झाल्या. म्हटलं आज आपण जायला पाहिजे. मग मी कालच भाऊंशी माझं बोलणं झालं. त्याप्रमाणे थोडा उशीर झाला काही एका कार्यक्रमामुळं, तरी त्याबद्दल भाऊ थोडं दिलगिरी व्यक्त करतो. दुसरा विषय असा, आता चौरे सर बोलले की ते त्यांच्या जुन्या महाविद्यालयामध्ये गेले असताना त्यांनी उंबऱ्याला वंदन केलं. पण खरंच मित्रांनो, मी ज्यावेळेस इथं म्हणजे अक्षरशः मी 82 साली ग्रॅज्युएट होऊन या ठिकाणावरून बाहेर पडलो, तर ज्यावेळेस आज कॉलेजमध्ये गेटमध्ये शिरताना मला त्या भावनेची एक जाणीव झाली आणि मी पण या भूमीला वंदन केलं. दुसरा विषय असा की मी 1974 सालापासून पार्थ विद्या प्रसारक मंडळाचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते 82 सालापर्यंत. त्या जुन्या आठवणीला खरंच या ठिकाणी
आज एक थोडासा उजाळा द्यायची एक संधी मिळाली की त्यावेळेस 74 सालचं जर महाविद्यालय पाहिलं तर गावामध्ये जुन्या इमारतीमध्ये पीजी हॉल म्हणायचे त्याला, त्या इमारतीमध्ये महाविद्यालय असायचं. एका सत्रामध्ये महाविद्यालय, दुसऱ्या सत्रामध्ये माध्यमिक विद्यालय, असं एकत्रित चालायचं त्यावेळेस. त्यानंतर पुढे ही इमारत झाली, इथली नवीन जागा घेतली गेली. आम्ही इकडे देखील 78 साली 11वीला या ठिकाणी आलो. भाऊ आणि आम्ही सोबतच होतो. तर त्या काळी जे मामांनी जे कष्ट घेतले की 65 साली ही संस्था स्थापन केली की जे रोपटं होतं आज ते अतिशय नावारूपाला आलेलं आहे. यामध्ये इथल्या संस्थेचं, सर्व संस्थेचे पदाधिकारी, मामा, त्याचप्रमाणे जुने प्राध्यापक, या मंडळीचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. आणि आता सरांनी सांगितलं की आता माजी विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. तर आपण सर्व मिळून सरांना शब्द देऊ की आपण देखील या रोपट्याचा जे वटवृक्ष आहे हा वाढलेलाच आहे, पण थोडंसं आणखी काही मदत करायची या भावनेने आपण देखील यामध्ये सहभागी होऊ अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. चौरे सरांची आमची चर्चा झाली, मंत्री साहेबांची आमची चर्चा झाली की आपण माजी विद्यार्थ्यांना विनंती करू की आपण कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटेल ते, आम्ही आग्रह करणार नाही, एक चेक आपण माजी विद्यार्थी संघाच्या खात्यावर जमा करावा. त्याचं एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगतो. कालच आमच्या महाविद्यालयाचे स्टाफ मेंबर आणि माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन केरकर यांनी 5001चा चेक माजी विद्यार्थी संघाच्या नावावर जमा केलेला आहे. तो माझ्याकडे जमा झालेला आहे कारण त्याचं ऑडिट असतं. आणि मग जसं चौरे सरांनी सांगितलं की रावरी महाविद्यालयात गेल्यानंतर तिथे त्या ट्री प्लॅन्टवर माजी विद्यार्थी संघाचं नाव होतं, तसं आपल्याला एखादं वेगळं काही करता आलं त्या मिळणाऱ्या पैशातून तर आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू. मार्गदर्शन मंत्री साहेब त्यासाठी करणारच आहेत. तर नक्की या निमित्ताने वेगळं काही होईल असं मला वाटतं. यानंतर मी गाडे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करू. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी मंत्री साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले केकांत साहेब, मोरगावकर सर, संतोषजी दैफळे, कानडे सर आणि उपस्थित सर्व माजी विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल महाविद्यालयाचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि या महाविद्यालयाबाबत बोलायचं झालं तर आम्ही महाविद्यालय सोडून गेल्यानंतर निश्चितपणे या महाविद्यालयाची प्रगती झालेली आहे आणि ती प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझ्या वतीने आपल्याला 5001चा चेक मी तुम्हाला देतो. धन्यवाद. मरकडला मी विनंती करतो की आमचा लाडका विद्यार्थी सरपंच, माजी सरपंच, देवस्थानचा विश्वस्त हो काय आले माझे विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश भाऊ, तसेच या माजी विद्यार्थी संघाचे सचिव सुभाष भाऊ, मोरगावकर सर, चौरे सर, संतोष भाऊ, कानडे सर आणि समोरच विद्यार्थी अवस्थेत बसलेले सन्माननीय देशमुख सर, आहेर मॅडम, मी सर्वांचंच या ठिकाणी आपल्या या मेळाव्यानिमित्त सहर्ष स्वागत करतो. मला आपण विद्यार्थी म्हणून किंवा माजी विद्यार्थी म्हणून जी बोलण्याची
संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार मानतो. आमची महाविद्यालयाची जी बॅच होती ती 1998ची. ग्रॅज्युएशन कशासाठी करायचं आणि ते कशासंग खातात हेच माहीत नव्हतं. एक कुठंतरी महाविद्यालयात डिग्री घ्यायची या अपेक्षेने आम्ही या जनता महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस जनता महाविद्यालय नाव होतं. या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की महाविद्यालय जीवन हे एकदम भारी आहे. आमच्या नशिबात स्टेप हॉल आला होता फर्स्ट इयरला. आम्ही ज्यावेळेस आलो ना तर सगळे नवीन होतो, कोणाच्या ओळखी नव्हत्या. अविनाश भाऊ पण पहिल्या वेळेस जस्ट लेक्चरला आलो. नारखेडे सरांचं मला वाटतं, अजून कानाडे सर आपले आता रिटायर झालेले आजबे सर होते आणि अजून मला वाटतंय बडदे सर होते. नाही आपले ते मला नाव आहे ना ते मराठी शेकडे सर. तर सरांना यांना कधी कधी उशीर व्हायचा. स्टेप हॉलमधून पुढून डुकरं घुसायचे आणि मागून निघायचे. आम्हीच आणायचो बाहेर. अशी अवस्था त्यावेळेस होती. आज या कॉलेजच्या परिसरात आल्यानंतर ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस निश्चितच नामांतर असं कॉलेजचं देखील एक वास्तू चांगल्या प्रकारे दिसते. याचा अभिमान वाटतो की या महाविद्यालयातून आपण शिक्षण घेऊन बाहेर पडलो. या महाविद्यालयाने विद्यार्थी दिवशी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही खरं शिकलो ते NSSच्या माध्यमातून. आता स्पोर्टमध्ये संतोष असेल किंवा बाकीचे विद्यार्थी असेल यांनी स्पोर्टमध्ये निश्चितच संस्थेचं नाव मोठं केलं, कॉलेजचं नाव मोठं केलं. पण NSSचा आमचा जो ग्रुप होता, मालेगावला आमचा कॅम्प राहिला आणि त्यातून आम्ही खरं समाजकार्य काय असतं, समाजात काय वागायचं, समाजाशी आपली काय देणं घेणं असतं हे शिकलो. या कॉलेजच्या माध्यमातून मी माझ्या जीवनामध्ये माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ह्याच कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण केलं. एक माझ्या जीवनाला वेगळी दिशा या माध्यमातून मिळाली. निश्चितच मी माझ्या व्यवसायात पारंगत आहे. मी एक उत्तम प्रकारे व्यवसाय माझा सांभाळतो आणि राजकीय जीवनात देखील या कॉलेजच्या माध्यमातून मला जाता आलं. राजकीय जीवनामध्ये बी सामाजिक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मला मिळाली. मी माझ्या वतीनं व सर्व माझे विद्यार्थ्यांच्या वतीनं निश्चितच बाबूजी आव्हाड माध्यमिक विद्यालयाचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आपण जो आता या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाच्या पावतीचा विषय काढला, निश्चितच आता हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या संघ आपण चर्चा करून एक ठराविक असं एक कार्यक्रम त्याच्या माध्यमातून काय घेता येईल याच्यावर चर्चा करून सविस्तर चर्चा करून आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर मी बाळासाहेब चिंतामणी यांना विनंती करतो की आपण सॉरी जिरेसाळ यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या बाळासाहेब. तरी पण आम्ही एक ग्रुपला आज माझे विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आहोत आणि या कार्यक्रमाला आपले लाभलेले अध्यक्ष अविनाश भाऊ तसेच सौरे सर, आमचे मार्गदर्शक मोरगावकर सर, उद्योजक तथा पत्रकार श्री सुभाष भाऊ आणि सर्व मान्यवर. आज हा कार्यक्रम जस्ट आयोजित केला गेला. भाऊंचा मेसेज ग्रुपवर पडला, त्यास खरंच आनंद झाला. पण आनंद झाला आहे, छान वाटलं एकदम. पण उपस्थिती त्या मान्य फार कमी वाटली. मला वाटलं आज विद्यार्थी दशेतले सर्वच जर शॉर्ट पेड असल्यामुळं कवाय ना, पण चला ठीक आहे, मोठा कार्यक्रम होईल अशा अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. आणि जे आलेत ते सुद्धा भरपूर आहेत मी समजतो. आज सगळ्यांच्या भाषणातून एक ऐकण्यात आलं की ह्या आपल्या संस्थेने, आपल्या महाविद्यालयाने मोठे अधिकारी, मग ते सनदी अधिकारी असू द्यात किंवा प्राध्यापक, हे जसे घडवलेत, पण एकाच्याही तोंडातून नाव न निघलं की शहराला घ्या किंवा असे प्रतिष्ठित व्यापारी पण ह्या शाळेने दिले
किंवा प्रगतीशील शेतकरी सुद्धा या शाळेत गेले, हे असं कोणाचं निघलं नाही. आणि हा ठीक आहे, व्यापारी ती उपेक्षा नेहमीच होते, त्याबद्दल काही मला म्हणायचं नाहीये. पण एक सांगतो की व्यापारी असा आहे की तो किती काही पुढे होऊ द्या, साधी गणपतीची वर्गणी असू द्या, मुंजाबाचा भांडारा असू द्या, तर शाळेसाठी वर्गणी असू द्या, त्याचं पहिलं नाव येणार आणि तो पहिल्याच वेळेस सध्या हातानेच मदत करणार, ते नाव जसं सांगणार नाही. पण ठीक आहे, हे करत असताना आम्ही सुद्धा सांगतो, आपण सुद्धा काही काही वस्तू उभे केले, जसं आपण गणपती मंदिर असू द्या किंवा भरपूर ठिकाणी आता गावातल्या समजा माहेश्वरी समाजाने राम मंदिर उभं केलं, जैन समाजाने त्यांच्या व्यापारी वर्गातूनच पैसे गोळा करून त्यांनी जैन स्थानक उभं केलं आणि गावाला एक आदर्श निर्माण केला. आम्ही सुद्धा आजही तुम्हाला सांगतो की शाळेला घ्या किंवा महाविद्यालयाला घ्या, कुठं काही कमी पडलं तर आम्ही तो नंबर पहिलाच राहू द्या, आम्ही कमी पडणार नाही. पण कमीत कमी एक सांगतो, उपेक्षा करू नका, एवढी एक मागणी आमची की तेवढी लक्षात राहू द्या. धन्यवाद सर, थँक्यू. धन्यवाद बाळासाहेब. यानंतर ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतायत. मी त्यांना विनंती करतो की आपण बोलावं. आज या माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष अविनाशजी मंत्री साहेब, नंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तर हे मरकड जसे म्हटले की आम्ही 98च्या बॅचचे, 12वी नुकतीच सुटली होती, 12वीला इंग्लिश विषय गेलता, वडील वकील होते. मी म्हटलं मला ग्रॅज्युएशन करायचं, मग म्हटलं कोणता विषय घ्यायचा, ते म्हणले मराठी. मी म्हटलं मराठी किंवा राज्यशास्त्र असा विषय घेऊ. ते म्हणले ठीक आहे, तू तो विषय घे, मी तुला कॉलेज करून देणार नाही. त्या विषयाला मी काय तुला कॉलेज करून देणार नाही, तू जर इंग्लिश हा विषय घेतलास तर तुला मी कॉलेज करून देईन. म्हणजे आयुष्यात 12वी झाल्यानंतर जो तू काय करायला पाहिजे हे त्यांनी मला सांगितलं की तो इंग्लिश स्पेशल घेत. तर इंग्लिश स्पेशल विषय घेतला. मग आम्हाला 98लाच आहेर मॅडम आल्या, नवीनच आलं, आणि शेख सर आणि आहेर मॅडम असं ते इंग्लिश विषयाचं 3 वर्ष गेले. तर माझं सांगायचं उद्देश हा आहे की जेव्हा मी LLBला गेलो तर सगळे विषय हा इंग्रजीमध्ये होते. माझा जो पाया बनवला किंवा पाया घडला, माझा 12वीला इंग्लिश विषय जाऊन सुद्धा इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन घ्यायचं. तर आहेर मॅडमनी आणि शेख सरांनी लास्ट इयरला आम्हाला त्यांची रिटायरमेंट होती आणि त्यांची 16 महिन्याची रजा राहिलेली होती. परंतु आमचा एक पेपर असायचा फॉनेटिक्सचा, जे त्यांनी जे शिकवलं ते 4 महिन्याची म्हणजे 16 महिन्याची रजा शिल्लक असताना त्यांना ते 4 महिन्यानंतर त्या लास्ट इयरला 4 महिन्यांनी रिटायर होणार होते. तर त्यांनी ते 4ही महिने आम्हाला तो सब्जेक्ट शिकवला. म्हणजे ते टिप ऑफ द टंग, ट्रॅव्हल फ्रॉम ते बायलेबियल वगैरे, हे जे आहे ना सर, जे त्यांनी ते त्यावेळेस शिकवलं, म्हणजे अक्षरशः हे सांगताना आमच्या अंगाला शहारा येतो. तर त्यांनी जे आम्हाला, किंवा मर्चंट ऑफ व्हेनिस हा जो हे असायचा की ड्रामा असायचा, त्यांनी ॲक्च्युली त्यावेळेस तर काही यूट्यूब वगैरे काहीच नव्हतं. तर ॲक्च्युली आपण आपल्यासमोर तो प्ले होऊ राहिला आहे अशा पद्धतीचं ते जे डेडिकेशन होतं. आणि त्यांनी जे आम्ही घडलो की आम्ही आज पाथर्डी कोर्टात वकिली करताना किंवा कुठेही वकिली करताना आम्हाला लँग्वेज इंग्रजी माध्यम हे अजिबात बॅरियर वाटलं नाही. तर हे जे उपकार आहेत हे या महाविद्यालयाचे आहेत. आणि आमची जी घडण झाली आहे आज पुढे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जरी आत्ता जाऊन जरी काही जर हे करायचं असेल किंवा आत्ता जरी मला एखाद्या कायद्याच्या विषयावर डिबेट द्यायची असेल तर मी ते इंग्रजीमधून, मराठीमधून किंवा त्या याच्यातून करू शकतो. तर याचं हे जी जडणघडण आहे की एका मुलाचा ज्याचा 12वीला इंग्लिश विषय गेला आणि तो त्यानंतरही इंग्लिश विषयामध्ये, त्यावेळेस इंग्रजीमधून तुम्ही BA करणं इतकीशी सोपी गोष्ट नव्हती. आम्ही 2 फेजमधून, म्हणजे
98 आणि 2000 म्हणजे जवळपास 2 शतकाच्या मधलं आमचं ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे 2 याच्यामध्ये पिढ्यामध्ये आम्ही मोठ्या याच्यामध्ये हे शिकलो. तर आज याच्या निमित्ताने जसं चौरे सरांनी सांगितलं की आम्हाला काही सजेशन द्या, तर मला असं वाटतं की बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये प्रोफेशनल कोर्सेस असले पाहिजे. 5 म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 2 ते 3 का 4 लॉ कॉलेज आहेत. तर पाथर्डीमध्ये सुद्धा लॉ कॉलेज असं. लॉ कॉलेज LLB झालं म्हणजे फक्त वकीलच होतं असं नाही आहे की वकील झाल्यानंतर लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला ॲज अ म्हणजे व्यावसायिक म्हणून किंवा समाजामध्ये राजकारणामध्ये तसंच नोकरीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, IAS IPS अधिकारी आहेत ना, हे अधिकारी झाल्यानंतर ते एक्सटर्नल ॲडमिशन घेतात. का की लॉ झाल्यानंतर त्यांना ती जी कोर पाहिजे असती प्रशासनामध्ये तर ती ग्रॅज्युएट म्हणजे लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतरच मिळतं. तर या निमित्ताने जर प्रोफेशनल लॉ कॉलेज सारखा जर लॉ कॉलेज जर आपल्याला इथं आलं तर आपल्या इथले बरेचसे मुलं जे येतं तर ग्रॅज्युएट घेत आहेत, पुढं जाऊन ते काय करतायत MPSC मार्फत टायपिंगचे हे करतात आणि क्लार्कसाठी एक्झामला बसू राहिले ते. तर या निमित्त आजच्या याच्या निमित्ताने म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने माझं असं सजेशन राहील की प्रोफेशनल कोर्सेस कॉलेजमध्ये यावेत, ज्यामुळं कारण की आपली माती जी आपल्याला ड्राय भाग म्हणून समजल्यात. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज माझी विद्यार्थी निमित्त जेव्हा मी कॉलेजमध्ये आले तेव्हा सर्वप्रथम मी पूर्ण कॉलेजचा फेरफटका मारला. या फेरफटक्यामध्ये सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. सरांनी सांगितल्याप्रमाणे की पहिले मातीला वंदन करून ज्याप्रमाणे ते कॉलेजमध्ये गेले होते त्याप्रमाणे मला पण भरून आलं होतं. असं वाटत होतं की सगळे जे पहिले जे क्षण आहे ते अनुभवलेले ते सगळं डोळ्यासमोर फिरत होते. आज या कॉलेजमध्ये माझ्याकडून जर काही फुलाची पाकळी मला देता आली आणि सरांनी जी सांगितली त्याप्रमाणे मी ती देईल. आणि आता मला जास्त काही बोलता येत नाही, मला एकदम भरून आल्यासारखं वाटत आहे. तर मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. यानंतर संतोष येडके याला मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करू. सन्मान्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी खूप वर्षानंतर मी आज स्टेजवर होते. माझ्या पहिल्यासारखी डेअरिंग नाही राहिली आता बोलायची. मी ज्यावेळेस FYBAला 1998 ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आमचा अर्थशास्त्राचा विषय शिकवायचे नारकडे सर. तो हे आता स्वामी विवेकानंद जे हायस्कूल आहे तिथं ते वर्ग भरायचे. तिथे एक भिंतीवर असं एक वाक्य लिहिलेलं होतं, मी नोकरी देणारा होईल, मागणारा नाही. आणि ते वाक्य माझ्यासाठी खूप काही मनाला भिडून गेलं. ज्यावेळेस मी कॉलेजमधून बाहेर पडलो त्यावेळेस देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली मी पहिली जिम टाकली. जिममधून मी अनेक माझ्याकडून मुलं माझ्याकडं व्यायामाला यायचे. व्यायाम करता करता ते मुलं आज पोलीस भरती आहेत, कोणी PI पण आहेत, API पण आहेत. त्याच्यानंतर मी नोकरीला लागलो. नोकरी करता करता मी पोल्ट्रीच्या व्यवसायात ओढलो. पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये माझ्याकडून नाही जरी म्हणलं कमीत कमी 50,000 शेड आज माझ्या नेतृत्वाखाली उभा राहिलेले आहे. त्याच्यानंतर मी नोकरी करता करता पोल्ट्रीमधून कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये ओढलो. कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आज माझ्या कमीत कमी 10 साईट्स संपलेल्या आहेत, 6 साईट चालू आहेत. हे सगळे व्यवसाय एकही व्यवसायाच्यातलं बंद नाही, फक्त जिम सोडली तर. जिमचं सुद्धा मी माझं काही साहित्य देवदास मरकड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावाला मी ते डोनेट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता माझं पुन्हा आता सोलरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा मी उतरलेलो आहे. घरावरचे आणि
शेतामधले हे सगळे सोलरचे हा सुद्धा व्यवसाय चालू आहे. त्या वाक्याचं माझ्याकडे फक्त एकच होतं तर मी नोकरी नाही केली तर झालं, पण माझ्यापासून 10 लोकांनी त्यांचे संसार उभा राहिले पाहिजे, संसार चालले पाहिजे हा विचार माझ्यामध्ये जास्त रुजला गेला आणि आजही मी त्या गोष्टीला धरून मी पुढे चाललेलो आहे. आता इथून पुढचं माझं जे आहे ते मला करायचं इम्पोर्ट एक्सपोर्ट. त्याच्यामुळे आपले जे तालुक्यात जे शेतकरी आहेत यांच्या आपल्याच नाही सगळीकडंच शेताला त्यांच्या मालाला भाव भेटत नाही, सगळीकडे ओरड असते. त्याच्यातला जो चांगला जो माल आहे त्याच्यात वर्गवारी केली जाते आणि ते एक्सपोर्ट केला जातो. मालाला भाव आहे. मोठे व्यापारी खालच्या लोकांना सुधरू देत नाहीत, पण आपल्याला त्याच्यातलं अंतर कमी करायचं आहे हे माझं स्वतःचं वैयक्तिक टार्गेट आहे. आणि माझे नोकरी फक्त आता काही 13 वर्ष शिल्लक राहिलेले, त्याच्यानंतर मी हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात देण्याचा माझा विचार आहे. आणि हे करता मला जे कॉलेजमध्ये आत्मविश्वास हा जे कोणी शिकवला असेल ते सन्माननीय मोरगावकर सर, सन्माननीय देशमुख सर, सन्माननीय कानडे सर, त्यांनी जे काय माझ्यावर त्यावेळेस काय मी त्यांच्या सानिध्यात राहिलो आणि ते काय वाढत गेलो. त्याच्यामुळे माझं वय जरी वाढत गेलं माझा आत्मविश्वास कधी कमी होणार नाही. आणि हे कॉलेजने जे काय दिलं मला सगळ्यात जास्त हे आत्मसन्मान दिला, हे वाढत गेला. आणि आबारावजी आव्हाडांनी सुद्धा मला त्यावेळेस जी साथ दिली, ज्यावेळेस मी कॉलेजला असताना माझे आई वडील वारले त्यावेळेस त्यांनी जे काय माझ्यावर साथ दिली मला ती कधी विसरता येणार नाही. आणि तेही त्यांच्या आयुष्यामध्ये मलाही त्यांच्यासाठी काही करता आलं तर निश्चित करील. आणि महाविद्यालयासाठी मी निश्चित माझं योगदान कायम राहील. आणि आता जे काही सरांनी माझे विद्यार्थी म्हणून जे काही वर्गणी मी 11,000 रुपये माझ्या वतीने धन्यवाद. या ठिकाणी आज या भारत विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आज जो या ठिकाणी माजी विद्यार्थी व पालक मेळावा या ठिकाणी जो आयोजित केला आहे तो या ठिकाणी आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं जे आमंत्रित केले त्यासाठी सर्वप्रथम सर्वांचंच या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाशजी मंत्री, तसेच प्राचार्य चौरे सर, आमचे उत्कृष्ट मार्गदर्शक आणि गुरुवर्य मोरगावकर सर, सुभाषजी केकांत सर, प्राध्यापक कानडे सर, समोर बसलेले सर्वच महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित केलं. तसेच नक्कीच सांगायला एक माजी विद्यार्थी या नात्यानं सांगू इच्छितो, मीच नव्हे तर माझे वडील सुद्धा या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आणि या मैदानावरती जे आपण वडाची झाडं पाहतो सर पाठीमागे मैदानावरती गेल्यानंतर ते नक्कीच अभिमान वाटेल मला सांगायला की माझ्या वडिलांच्या हातून लावलेली सगळी झाडं. सलीम भाई होते त्यावेळेस शिपाई तर अजून पण आहेत. वडील आणि सलीम भाई त्या झाडांना पाणी वगैरे भरून ते झाड आज वाढले, त्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. त्या झाडावरती मी सुरपारंब्या पण खेळलोय. इथल्या शिक्षक लोकांनी मला सुरपारंब्या खेळताना पाहिलंय. मी अजूनही माझी जी नाळ आहे 2007 पासूनची 6 पासूनची आजही विद्यालयासोबत महाविद्यालयासोबत कनेक्टेड आहे. स्वर्गीय माजी आमदार बाबूजी आव्हाडांच्या नावानं एक स्मृती करंडक म्हणून दरवर्षी आम्ही लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आमचा जो क्लब आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांच्या वतीने आम्ही आयोजित करत असतो. आणि जसं अध्यक्ष साहेबांचं, प्राचार्य साहेबांचं आणि इतर प्राध्यापक सरांचं जे आम्हाला देशमुख सर असतील, मोरगाव सर असतील यांचं जे सहकार्य मिळतं त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. ठीक आहे. संतोष दैपळे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अविनाश भाऊ मंत्री, त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबनरावजी चौरे, समन्वयक या कार्यक्रमाचे प्राध्यापक कानवडे सर, मोरगावकर सर, सुभाषजी केकांत आणि उपस्थित आपण सर्व या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी, सर्वप्रथम सगळ्याला मी नमस्कार करतो. त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक आदरणीय बाबूजी मामा यांच्याही प्रतिमेस मी अभिवादन करतो. आणि एक फक्त मी, कारण आता वेळेचा पण सगळ्यात मर्यादा आहेत, तर आपण माजी विद्यार्थी म्हणून सर म्हणजे या जे वर्ष आहे हिरक महोत्सवी वर्ष जे आपलं आता सध्याचं, तर एक माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मी मागेही एकदा विषय केला होता. कारण असं आहे, आपण आर्थिक मदत ही माजी विद्यार्थी संघातले आम्ही सगळे करणारच आहेत.
ते आज काही इथं जाहीर केलंच पाहिजे असा विषय नाही सर. पण आपल्या तालुक्याच्या दृष्टीने मी मागे हे विषय मांडला होता आणि आताही सगळ्या माझे विद्यार्थी आहेत आणि अजूनही सगळे संपर्कातले सगळे आम्ही ते मेसेज फॉरवर्ड केले. पण आपल्या तालुक्याला जी खरी गरज आहे त्या दृष्टीने आपण एक व्यापक कार्य आपल्या महाविद्यालयात, कारण एक कायमस्वरूपीचं एखादं व्यासपीठ लागत असतं किंवा कायमस्वरूपीचं एखादं अधिष्ठान लागत असतं, एखादी सातत्याने एखादी गोष्ट चालण्यासाठी. तर ज्ञान दिलेले ज्ञान वाढतं, त्या ज्ञानाचं मंदिर हे सत्यशिवाहून सुंदर हे. त्याच्यामुळं आपल्या महाविद्यालयामधून महाराष्ट्रातलं पहिलं जलसाक्षरता केंद्र महाविद्यालयीन स्तरावरच एक कायमस्वरूपी जर हे चालू राहिलं तर याच्यासाठी टेक्निकली बॅकग्राऊंड, आर्थिक सगळ्या काही ज्या गोष्टी असतील आणि शासन स्तरावरच्या सगळ्या गोष्टीला जी काही मदत लागेल ती माझ्या परीने मी आपल्याला सगळी या ठिकाणी करीन. आणि ही एक वेगळ्या पद्धतीची पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या विद्यापीठ स्तरावरची एक वेगळं महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाची ऍक्टिव्हिटी सुरू व्हायची. कारण हे कायमस्वरूपी जीवनाचं शिक्षण जर आपण म्हणतोय, बाकीच्या गोष्टीत आपण हे करतोय सगळ्या अनेक गोष्टी, पण आपल्या पूर्ण या परिसराला ज्या गोष्टीची गरज आहे म्हणून एक जलसाक्षरता केंद्र या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जर आपल्याकडून चालू झालं, त्याच्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी जी आहे महाराष्ट्र शासनाची, त्याचे जे डायरेक्टर आहेत, डायरेक्टर जे आहेत ते सगळे आता 12 तारखेला आमचं एक राज्यस्तरीय त्यांच्याबरोबर एक आहे मास्टर ट्रेनरांचं राज्यस्तरीय पाण्याच्या संदर्भात, त्याविषयी मी त्यांना विषय करील. पण माझी ही विनंती राहील सर आपल्याला. दुसरी गोष्ट, आपल्या महाविद्यालयामधल्या ज्या काही इमारती असतील, ती वसतिगृहाची असेल, मुख्य इमारत असेल, बाजूच्या शाळेची इमारत असेल, या सर्व इमारतीला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण एक प्लॅन मध्ये घेऊ. त्याच्या संदर्भातला जो काही खर्च लागेल तो कुठल्या स्तरावरून कसा उपलब्ध करायचा, त्यासाठी आम्ही माझे विद्यार्थी म्हणून किंवा मी पर्सनली आम्ही त्याचा वैयक्तिक पाठपुरावा करू. कुठल्याही प्रकारे महाविद्यालयाला खर्च त्या संदर्भात त्याला 1000 रुपये खर्च होऊ किंवा 5 लाख रुपये खर्च होऊ. कारण हे सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही खूप काळाची गरज आहे. कारण आपल्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अनेक बोरवेल वगैरे आहेत आणि जर आपण एवढं पाणी संकलन केलं, 30 दिवस जरी आपल्याकडे पाऊस पडला तर 30 दिवसाचं तेवढं संकलित केलेलं पाणी जर आपल्या त्या बोरवेलच्या याच्यातून झालं तर नक्कीच या परिसरातील जे झाडं आहेत जे आपले, तर ते सगळ्यांचं वर्षभर भागल. आणि आठवणी सांगायच्या म्हटलं तर भरपूर आठवणी आहेत. त्या काळामध्ये आगाव सर, जमाले सर, भरत गाडेकर सर ना मी क्लासमेट आहेत, त्या पयासोय ठेवायची. त्याच्यामुळे आठवणी न संपणाऱ्या आठवणी आहेत. पण वेळेचा विचार करता, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि उद्योगपती बाळासाहेबांनी जे सांगितलं, तर बाळासाहेब तुमच्या मताशी मी नक्कीच सहमत आहे की उद्योगपतीला या ठिकाणी आपण तितकंच तोलामोलाचं स्थान आहे, काही तुम्ही काळजी करू नका. हे माझी विद्यार्थी संघातर्फे मी तुम्हाला म्हणजे आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय की सर आपण नक्कीच ह्या 2 गोष्टी, डॉक्टर ढाकणे सर होते त्यावेळेस मी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय करीत होतो, पण तो विषयच पुढे गेला नाही सर. तर नक्कीच तुम्ही फक्त एकच इथल्या सगळ्या स्ट्रक्चरचे मोजमाप एवढे जरी तांत्रिक बाबी मला दिल्या तरी बाकीच्या टेक्निकली आणि त्या संदर्भातलं साहित्य वगैरे सगळं आपण उपलब्ध करू आणि ते एक माझी विद्यार्थी संघाच्याच नावाने करू. भले त्याचा खर्च आपण CSR मधून आणू, काही करू, पण एक माझी विद्यार्थी संघाची एक मोठी ऍक्टिव्हिटी म्हणून ह्या पूर्ण परिसरातलं ह्या बिल्डिंगवरचं स्ट्रक्चरवरचं सगळं पाणी आपण आपल्या परिसरामध्ये जिरून खऱ्या अर्थाचं जलसाक्षरता केंद्र, कृत्रिम जलसाक्षरता केंद्र महाराष्ट्रातलं महाविद्यालयीन स्तरावरचं आपण या ठिकाणी उभं करू. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो माझे विद्यार्थी म्हणून. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी. यानंतर या माजी विद्यार्थी संघाचे सहसचिव प्राध्यापक रमेश मोरगावकर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर B.A. चौरे सर, सन्माननीय सुभाष केकान, सन्माननीय संतोषजी दैफळे, समन्वयक सन्माननीय डॉक्टर कानडे सर, उपस्थित आपण सर्व मान्यवर. मला जाणीव आहे खूप उशीर झालेला आहे आणि वेळही झालेला आहे. बाळासाहेबांना पण त्यांच्या दुकानामध्ये जायचं आहे. बाकीचे जरी नोकरदार असले तरी बाळासाहेबांना मात्र काम आहे, त्यांना दुकानामध्ये जायचं आहे. परंतु आनंद होतो जेव्हा आम्ही माझ्या विद्यार्थ्यांना बघतो, आमची छाती भरून येते आणि
ते अमरीश मिश्रचं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकामध्ये जी काय ते सुरुवातीला त्यांना आपण अर्पण पत्रिका, तर त्याच्यामध्ये ते एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे की ऐसा काळ असे लावू की तुझसा कहू जिसे. मग इथे जे सुधीर बसलेलं आहे, पिंटू बसलेले आहेत, ॲडव्होकेट खेडकर बसलेले आहेत, मरकड साहेब बसले आहेत, हे सगळे आमच्यासाठी एकदम असे मौल्यवान हिरे की ज्यांच्यामुळं ऊर्जा मिळाली आम्हाला आणि आमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा काळ खूप सुंदर गेला. जर तुम्ही नसते तर आम्हाला काय मजा होती ना, आम्हाला काय किंमत होती, काहीच नाही ना. तुम्ही होते म्हणून आम्ही आनंदी होतो आमच्या प्रोफेशनमध्ये 30-35 वर्षांच्या की. आणि ही जी ऊर्जा आजही तुम्ही आमच्याकडे बघता, म्हणता की सर्व वाटत नाही म्हातारे झालेत म्हणून, तर ही जी ऊर्जा ही तुमच्याकडूनच मिळालेली ऊर्जा आहे. तर आत्ता बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली की संख्या कमी आहे. व्हॉट्सॲपवरती आपला ग्रुप तयार झालेला आहे आणि इथं बसल्या बसल्या मी फेसबुकवरती पण आपला ग्रुप केलेला आहे आता की जनता महाविद्यालय आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतोय, भले 6 महिन्यांनी आपला एक मेळावा होईल, परंतु त्या मेळाव्याला जास्त नाही पण किमान 500 माजी विद्यार्थी हजर राहिले. आत्ता जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपला पण आपले जे मित्र असतील कुणी भेटला की त्याला सांगायचं तेवढं जॉईन हो. फेसबुकला जो ग्रुप केलेला आहे कुणी भेटला की त्याला सांगायचं तेवढं त्या फेसबुकच्या ग्रुपला तू जॉईन हो. या निमित्ताने तुम्हाला पण तुमचे आयुष्यातले जे सुंदर दिवस तुम्ही घालवलेले आहेत, त्या काळातले सगळे मित्र आणि त्या काळातल्या सगळ्या मैत्रिणी यांची भेट होईल, जुन्या आठवणींना उजाळा होईल. आणि माणसाला काय असतं रे, माणसाला आपलं फक्त मन तरुण ठेवायचं असतं, वय तर वाढतच असतं, पण मन जर तरुण ठेवलं तर आपलं शरीरही आपोआप तरुण राहील. तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने यांना शब्द देतो की 6 महिन्यानंतर जो मेळावा होईल तो किमान माजी विद्यार्थ्यांचा होईल. या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सचिव श्री सुभाषजी केकान यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चौरे सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय अविनाश भाऊ मंत्री, माजी विद्यार्थी संघाचे सहसचिव आदरणीय मोरगावकर सर, संतोष भाऊ. खरं म्हणजे माजी विद्यार्थी संघ हा पण निवळ नॅकच्या ऑडिटसाठी करत नाही आहेत किंवा नॅकला सामोरं जाण्यासाठी करत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या महाविद्यालयाचं जे काही आउटपुट्स काय आहे हे नॅकला हवं आहे, नॅकला देखील पाहायचंय. तर खरं यांचं आव्हाड महाविद्यालयाचं आउटपुट प्रोडक्ट काय मिळालेलं आहे, तर खरं म्हणजे हे आपल्या रूपानं जे काही आपण समाजामध्ये काम करतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, हे खरं म्हणजे आउटपुट आहे. आणि तेच आउटपुट एक अविनाश मंत्री असेल, तेच आउटपुट बाळासाहेब जिरेसाळ असतील, तेच आउटपुट बंडू पाटील पाठक असतील, तेच आउटपुट संतोष भाऊ असतील. आणि खरं म्हणजे हे चांगलं आउटपुट्स देणं ही खरी महाविद्यालयाची जबाबदारी आहे. आणि ह्या सगळ्या जबाबदारीला त्या दिशेवर घेऊन जाण्याचं काम आपल्या या सर्व माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांचं आहे. आव्हाड महाविद्यालय म्हणून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, कृषी, राजकारण, समाजकारण, साहित्य या सगळ्या क्षेत्रात अत्यंत भरीव आणि मोठं योगदान आहे. ते आपल्याला कोणालाही विसरून चालणार नाही. 60 वर्षाच्या काळात जवळपास 3 पिढ्या 4 पिढ्या, आता एका आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांना सांगितलं की माझे वडील देखील होते, तर खरं म्हणजे काहींचे आजोबा देखील असतील आणि पणजोबा देखील असतील का ते या महाविद्यालयामधनं पदवीधर झाले आणि त्यांची नातवंड परतंड आजच महाविद्यालयामध्ये कदाचित खालच्या वर्गामध्ये शिकत असतील. तर खरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातलं जे काही योगदान आहे आव्हाड महाविद्यालयाचं ते प्रचंड मोठं आहे. आणि पुढे अधिक ते चांगलं घेऊन जाण्याचं काम, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यावर, आपल्या सर्वांच्या योगदानावर त्याचं यश अवलंबून असणार आहे. आणि म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने अजून वेगळ्या वाटेला जाऊन काय काम करता येईल, जसं संतोषरावांना चांगलं उदाहरण दिलं, चांगलं सांगितलं, जलसाक्षरता अभियान असेल किंवा सोलर असेल किंवा
पुनर्भरण असेल, तर या सगळ्या दृष्टिकोनातून वेगळा विचार आपल्या सगळ्यांनाच करण्याची गरज आहे. याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर जे काही नवं बदलत आहे, तर असा एखादा आता अविनाश भाऊ सारखी चांगली बोलणारी माणसं आहेत, चांगला वैचारिक आपल्यात पण देखील सगळे वैचारिक लेव्हलवर काम करणारी माणसं आहेत. तर संतोषराव अशी ही जी काही वैचारिक चळवळ आहे ती अगदी आपण आवड महाविद्यालयावरचा ताण, या प्राचार्यावरचा ताण, व्यवस्थापनावरचा ताण कमी करून आपण काही करू शकतो का? कारण या प्रक्रियेमध्ये यांच्याबरोबर काम करायचं म्हणल्यावर आपण अतिरिक्त करू शकत नाही त्यांच्याशिवाय. म्हणून असं एखादं आपल्यातलं काही नेटवर्क उभं करता येईल का? समजा उदाहरणार्थ जलसाक्षरतावर एखादं काम करायचं असेल तर सगळा एक मोठा ग्रुप करा, त्याच्यावर एक लिंक टाका, फेसबुक लाईव्ह करा, नाही तर ग्रुप व्हिडिओ कॉल करा, त्याच्यावर एखादं चर्चासत्र 1 तासाचं असेल, अर्धा तासात असेल, ज्यांना जॉईन होता येईल ते होतील. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून जी काही माजी विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी कार्यरत अनेक उच्च पदावर आहेत, अनेक वैचारिक पातळीवर काम करतायत, ते देखील अशा प्रकारचं नेटवर्क आपल्याला वापरता येईल का? आणि त्याचं एक जडणघडण समाजामधले, त्याच्यामध्ये बाबूजी आव्हाड महाविद्यालय, त्याच्यामध्ये पार्थ विद्याप्रसारक मंडळ हे कार्यरत असेल आणि ते आयडेंटिफाय पद्धतीनं या राज्यात काम करू शकेल. आजच्या या अत्यंत गोड अशा कार्यक्रमाचे संयोजक आपल्या सर्वांचे स्नेही आणि अत्यंत उपक्रमशील असे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर चौरे सर, समन्वयक प्राध्यापक डॉक्टर कानडे सर, या कार्यक्रमासाठी आपल्या माजी विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून उपस्थित असलेले आणि आम आदमी पार्टी नगर जिल्ह्याचं अत्यंत उत्कृष्ट काम ज्यांनी आता सध्या चालवलेलं आहे ते माझे परमस्नेही सन्मान्य सुभाषजी केकांड, आपल्या योग शास्त्राने संपूर्ण जिल्ह्याला परिचय असलेले आणि ज्यांनी आता जलसाक्षरतेवर अत्यंत उत्तम विचार मांडले असे सन्माननीय संतोषजी, माझे वर्गमित्र आणि महाविद्यालयाने काय दिलंय असं जर आपण म्हटलो बाळासाहेब, तर महाविद्यालयाने एक अत्यंत उत्तम असा लेखक या शहराला दिलाय, तो म्हणजे रमेश मोरगावकर. अशात पाथर्डीचे जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न असतील, आठवणी, या आठवणींना उत्तम तशाच पद्धतीने शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे चालवलेलं आहे. हे असे सगळे एक रत्न, हे काही सगळे व्यासपीठावर बसलेले नाहीत, इथं प्रत्येक जण बसलेला आहे तो त्याच तोला मोलाचा आहे. सन्माननीय आदरणीय आहेर मॅडम, देशमुख सर, सर्वच काही इथं सगळे प्राध्यापक मंडळी सगळेच आहेत, गुल्लगड सर आहेत आमचे सर्व पत्रकारांचे पत्रकार. तर आज परिस्थिती अशी आहे, मी सर्वप्रथम माझा जिवलग मित्र बालपणपासूनचा बंडू पाठक याचे मी मनापासून आभार मानतो आणि सुभाष केकांड सरांनी त्याच्यात परत फोडणी घातली त्याबद्दल दोघांचे आभार मानतो. परंतु ही चळवळ अशी चवदार पुढे चालली पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य साहेब तुमच्यावर आहे, तर ती आपण पार पाडावी. आज महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी सांगण्याची ही वेळ नाही, कारण वेळ खूप झालेला आहे. आणि आता आम्ही जर आमच्या गमती जमती सांगत बसलो तर जी इथं अगदी तरुण मुलं आहेत राठोड सारखे, त्यांना वाटायचं की चाल आपल्यापेक्षा हे जास्त बिलिंदर होते राव, म्हणून आता काही शब्दांना विराम देतो मी. म्हणून आता मला एक सांगावंसं वाटतं की आपल्या चांगल्या आणि वाचनीय आठवणी आणि फारच चांगली सांगायची असेल पिंटू शेठ, तर नावाचा उल्लेख न करता ते फेसबुकवर सोडा आपल्या ग्रुपवर, म्हणजे ते बाकीचे वाचतील. आणि आता या समाज माध्यमाचा आपल्याला पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे, कारण आजकाल ऐकायला सभा संमेलनाला लोक कमी येतात, परंतु समाज माध्यमांवर जास्त जोडलेले असतात. आणि या माझे विद्यार्थी संघ सुभाषराव आपल्याला इतका सशक्त करायचा आहे की चौरे सरांनी जसं सांगितलं की या महाविद्यालयाचं विद्यापीठाचं स्पोर्टचं नेतृत्व आपलं महाविद्यालय करतं. सर, एक काळ असा होता बाबूजी मामांच्या काळातला की या तालुक्याच्या नव्हे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं नेतृत्व बाबूजी मामा करायचे, कॉम्रेड चळवळीचं, आणि त्याच्यावर अनेक विचारवंत तयार झाले. मध्यंतरीचा काळ सोडून द्या, त्यानंतर अभय आव्हाड सारखा एक नवीन नेता तयार झाला ज्याने गावाला नवी दिशा दिली.
तो सुद्धा आपल्या माजी विद्यार्थी महासंघाचा सदस्य तर आहेच, परंतु आजच्या संस्थेचा सुद्धा अध्यक्ष आहे. या आपल्या महासंघाच्या माध्यमातून मी सर्वांना एकच विनंती करेन की शहराच्या उत्तम जडणघडणीसाठी आणि आपले हे सगळे विचार अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी माजी विद्यार्थी महासंघाची आपली सगळी ताकद आपल्याला अभय आव्हाडांच्या मागे आपण उभी करू आणि अधिकाधिक चांगलं काम संस्थेच्या माध्यमातून करून घेऊ अशी एक विनंती करतो. आज पारितोषिकांचा विषय झाला, सगळे विषय झाले. मला एक मुद्दा मांडायचा आहे की सर आपली चर्चा झाली होती प्राचार्य साहेब की आपण FY SY अशी किमान 3 वर्षाची बॅच धरू किंवा 11वी असेल तर 5 वर्षाची बॅच धरू. TY झाल्यानंतर तो विद्यार्थी इथून दाखला घेऊन बाहेर पडणार. दाखला देताना त्या विद्यार्थ्याचा 7-12 सगळं तुम्हाला माहित असतो, आर्थिक परिस्थिती, आई वडील, त्याचा स्वभाव, त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड. तर 100 रुपयापासून किमान 500-1000 रुपयापर्यंत त्याच्याकडून माजी विद्यार्थी संघाच्या नावाने अधिकृतपणे पैसे घ्यावेत की ही तुझी सदस्यता झालेली आहे आणि ही बॅच वाढत जाईल. याचं व्याजापेक्षा ते व्याज खूप मोठं आहे आपलं. आणि 4800 विद्यार्थी आपण धरू, 4000 विद्यार्थी ऍव्हरेज धरू, 4000 पैकी 3500 विद्यार्थी दाखले घेऊन जातील, काहीचे इथंच पडतील शिक्षण सोडून दिल्यामुळं. 3500 पैकी फक्त 2000 विद्यार्थ्यांनी आपल्याला 100 रुपये जरी अधिकृत पावती दिली तर आपला फंड खूप मोठा होणार आहे. आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचे देवदास भाऊ, तर त्याच्यासाठी आपण वर्ग देणार आहोत. आता आपण सोशल माध्यम, आज ही बैठक आहे, हा मेळाव्याचं स्वरूप देण्यात आलं बाळासाहेब, ही बैठक आहे, हे सगळेजण आपण पेरणी करतोय. या प्रत्येकाच्या खत विचारातून एक नवीन झाड तयार, रोपटं तयार होणार आहे आणि या रोपट्यातून आपण सगळ्यांना सांगणार की आता या रोपट्याला खत पाणी घाला. ज्याला ज्याला माहित असेल त्यांनी सगळं सांगाय, आपले बॅच शोधायची, एक कष्ट महिनाभर घ्यायची आणि मोरगावकर तुमच्या कल्पनेत जो काही मेळावा आहे मोठा, तो मेळावा आपण किमान चौरे सरांना कालपासून फोन येत आहेत, तो मेळावा कमीत कमी 500ची लेवल झाली बेस, तो आपण 1000चं टार्गेट ठेवून जाऊन निश्चित येतील. 1.5 लाख 2 लाख पोरं ज्या महाविद्यालयातून बाहेर जातात त्याच्यासाठी 1000 लोक जर वेळ देऊ शकत नाही तर ते काय शिकले आणि महाविद्यालयाने तरी त्यांना काय शिकवलं असं, ते 100% येणार. आणि आपण दिवाळी झाल्यानंतरच्या सुट्टीत हा मेळावा मोरगावकर सर घेऊ, त्याच्यासाठी आपण आतापासून तयारीला लागू. माजी विद्यार्थी संघ रजिस्टर्ड आहे, हा सगळं सांगितलं. तर खेडकर भाऊसाहेब, आता तुमच्या पिढीतले जे काही कोर्टात तुमच्याकडे भरपूर येतात, क्लायंट येतात, बोलता तुम्हाला कळत ते हा कुठला काय ते विचारून लगेच त्याला एक ग्रुपला तुम्ही जॉईन करीत जा. आणि हे जॉईन करणं हा एक खूप मोठं काम आहे आपलं, कारण आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्याकडे निम्म्या 2000 पासून पुढे मोबाईल आल्यानंतर मोबाईल नंबर आहेत, त्यातले 50% लोकांनी मोबाईल बदलून टाकलेले आहेत. म्हणून ते किचकट काम आहे, हे किचकट काम आपण खोदून आपल्याला पुढे करायचंय. आज आपण ज्या मुख्य उद्देशासाठी जमलेलो आहोत तो म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह जे काम करायचंय ते काम दैफळे संतोष भाऊने जे सांगितले ते अगदी बरोबर आहे. माजी विद्यार्थी संघाच्या नावाने आपण ते काम करूयात, जलसंधारणाचं करू, कॉलेजचा सगळा परिसर फुलून घेऊ सगळा. आणि हे कॉलेज किमान पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या महाविद्यालयामध्ये कशा पद्धतीने सर्वार्थाने आदर्श ठरेल याच्यासाठी आपला संघ प्रयत्न करील. प्रज्ञाशोध परीक्षा होती आणि तिसरा आणखी एक कार्यक्रम होता. संस्थेने किती ऍडजस्ट करावं, कुणालाही कॅप्टन सांगितलं नाही की जागा नाही, प्रत्येकाला जागा उपलब्ध करून दिली, वापरायसाठी स्टाफ दिला, काय आवश्यक तो खर्च केला आणि मोठेपणासाठी संस्थेचं प्रतिनिधी म्हणून कुणी आलं नाही, बळच आम्हाला बसून ठेवावं लागलं. त्यामुळे याच्यासाठी मी तुम्हाला सवलत दिलीच नाही. बाकीच्याकडे आम्ही गेलो होतो जागा मागायला की विद्यार्थी म्हणून त्यांचे होतो, तर ते म्हणले की आम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, शिक्षण खातं खूप आडवं येतं आम्हाला. हे जे भावनिक नातं तोडण्याचा उद्योग आहे तर तो तुटला जाऊ नये, हाच या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे. हे असंच भविष्य काळात जपलं जावं ही एक विनंती करतो. आज इथं आपण आलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं आपल्या माजी महाविद्यार्थी संघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांना आता अत्यंत चवदार असा अल्पोपहार घ्यायचा आहे, त्यामुळे तो घेऊनच नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.